यार आपल्याला मुक्त करायचं आहे. तिथे ब्राह्मण येऊन आजही पिंडदान आणि ते काय तिथे करतात, ते पिंड वगैरे पूजा श्राद्ध करतात आणि पिंडदान. तिथे गैर आपल्याला ते बंद करायचं आहे. पण तिकडं बंद होईल, पण आमच्याकडं हे चालूच राहील. ते अवघडच आहे की. काही ठिकाणी मी पाहिलं, माणसं पोरं बिमार झालं तर ते भाकर तुकडा घेतात आणि त्याच्यावर असं उतरून टाकतात. त्याला दुष्ट लागलं. आता काय दुष्ट, काय त्याला आयएस केलंय का, MPSC झालाय का, त्याची त्याला दृष्ट लागेल. तंबाखू खातंय, गुटखा खातंय, दारू पितंय, चोऱ्या करतंय, त्याला काय आधी दिसत लागलं. त्याच्यावर उतरून टाकतो भाकर. तुमच्याकडे टाकत नसते, तुम्ही सुधारले आमच्याकडे करतात. काही ठिकाणी नारळ, मिरची, लिंबू अशी नव्या घराला बांधतात. तुमच्याकडे नसतील ना, बांधतात. काही म्हणाले बांधतात. तुम्हाला कशाला म्हणावं का घरात भूत येत नाही म्हणे. पहिल्याच घरात भूत आहे तुमच्या, त्याचं काय. आता भूत बाहेरचं भूत यायची काय गरज. घरातच भूत हे पहिलं तर भूत येत नाही ना, ते त्याची घराची बी काय काय म्हणजे सर्व ढोंग आहे, चुकीचं आहे. आता बघा, देवा बसल्या होत्या, तुमच्याकडे बसल्या नसतील. देवी वाघावर बसते, जीभ बाहेर काढते एवढी. एका मंदिरामध्ये माणूस जावं लागला. त्या द्वारावर, प्रवेशद्वारावर त्या माणसानं चपराशानं तिथल्या रखवालदारानं रोखलं. म्हणजे काय, म्हणजे नाही जायचं. म्हणजे काय, म्हणजे तू मटण खातो का. म्हणजे हो, मटण खाणाऱ्याला प्रवेश नाही. ते उभा राहिला म्हणला. ती जी बाई वाघावर बसली म्हणजे ती वाघ जो आहे, ती वाघ काय गवत खाते काय म्हणते, भाजी खाते. वाघ मी तर मटणच खाते, त्याच्यावरती बसली, त्याला कशी काय एंट्री आहे मध्ये. बरं ते मी सांग मध्ये तुम्ही ढोल वाजवायले की नाही. वाजवायला मध्ये ढोल वाजवायले, त्या ढोलाला कातडं कशाचं आहे. त्या जनावरच कातड आहे, ते कसं काय चालतंय म्हणजे तुम्हाला. मी खाऊन चालत येत नाही. ते मला जाय बाबा जाय, काही करणार नाही सोडून. तेव्हा आम्ही काय करतो या देशामध्ये, काय चाललेलं आहे, किती खोटे खोटे कामं चाललेले आहेत, याचा एक अंदाज जर घेतला. आता अंगात यायचं कमी झालंय. आता येते नाही ना, ते कमी झालं. तेव्हा ही काय बरं येते आमच्याकडे. आता आमच्याकडे येते वाघ, तुमच्याकडे येत नसेल. तुम्हाला बाबासाहेब बुद्ध कळाले, ज्ञान प्राप्त झाले, त्याच्यामुळे बघा त्या बाई दरिद्र बाई आंघोळ करीत नाही 2-4 दिवस. तिच्या अंगात डोक्यात बुवा, तिच्या अंगाला बुवा, तिच्या अंगात देव. कसं करा, तिची पूजा, लिंबू नारळाची पूजा. भगवान बुद्धाच्या काळामध्ये अचिरावती नावाची एक नदी होती, जी वाचक आहे त्यांना माहीत, पाण्यानं भरलेली होती. काही लोक आले, नदीच्या काठाला पूजा मांडली, नारळ, कापूर, मोमबत्ती, अगरबत्ती सगळ्यांनी पूजा मांडली. हात जोडून काय म्हणतात, गंगा माय कसंही कर, तिकडला किनारा इकडे येऊ दे, इकडला किनारा तिकडे जाऊ. त्या पूजेला, त्यांच्या विनंतीला मान देऊन ते किनारा इकडे येईल.